जय शिवराय. मी डॉक्टर अमोल कोले आणि मराठी वारसा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम काल जी घोषणा केली की सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर येते आणि त्यानंतर तुम्ही जो भरभरून उदंड असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून मी आभार मानतो. कारण तुमच्या सगळ्यांच्या साथीनं, तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं मी जसं काल म्हणालो तसं हे शिवधनुष्य आपण उचलतो आहोत. सावित्रीमाई आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि कालच्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुम्ही 3 प्रमुख ज्या गोष्टी आहेत त्याविषयी विचारणा केली, शंका उपस्थित केल्या. त्यासाठी या महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन या व्हिडिओत होईल. व्हिडिओ हा लाईक, शेअर करा आणि त्याचबरोबर मराठी वारसा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इतरांना सुद्धा सांगा. तर 3 जे महत्त्वाचे प्रश्न आहेत यातला एक प्रश्न होता की मालिकेची वेळ बदलता येईल का? कारण मी काल सांगितलं 20 जूनला संध्याकाळी 6:30 वाजता याचा प्रीमियर होईल. ती वेळ बदलता येईल का? त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा होता, जो खरं तर भारावून टाकणार आहे, की तुमच्यापैकी अनेकांनी ही इच्छा व्यक्त केली की आम्हाला या मालिकेसाठी काहीतरी एक योगदान द्यायचं आहे. ते योगदान कशा पद्धतीनं आम्ही देऊ शकतो? आणि तिसरा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्यापैकी अनेकांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला मालिकेच्या सेटवर यायचं आहे, सेट बघायचा आहे, कलाकारांना भेटायचं आहे. तर या 3ही गोष्टींची उत्तरं घेऊन आले. उलट्या क्रमाने सुरुवात करूयात. तुम्ही जी शंका उपस्थित केली, तुम्ही सेटवर येऊ शकता का? मालिकेतल्या कलाकारांशी संवाद साधू शकता का? तर होय, तुम्ही मालिकेच्या सेटवर येऊ शकता, तुम्ही कलाकारांशी संवाद साधू शकता, शूटिंग पाहू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? त्यासाठी तुम्हाला एक रील बनवायची आहे, जी साधारणतः 30 ते 45 सेकंदाची एक रील बनवायची आहे. तुमच्या रील कॉम्पिटिशनचा विषय आहे सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका का गरजेची आहे? मी पुन्हा एकदा सांगतो, सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका का गरजेची आहे या विषयावर तुम्हाला 30 ते 45 सेकंदात रील बनवायचा आहे. तो रील तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करायचा आहे आणि तो पोस्ट करत असताना मराठी वारसा या इंस्टाग्राम पेजला तुम्हाला टॅग करायचं आहे. जे 5 सर्वोत्तम रील असतील त्या रील मेकर्सना त्यांच्या कुटुंबासमवेत सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या सेटवर येण्याची, कलाकारांशी संवाद साधण्याची जरूर संधी मिळेल. त्यामुळे सुरुवात करा आत्तापासूनच. कारण जितक्या लवकर तुम्ही हे रील बनवाल तितक्या लवकर ते आमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्हाला पोस्ट करायचं आहे, मराठी वारसा या इंस्टाग्राम पेजला तुम्हाला टॅग करायचं आहे. आणि विषय पुन्हा एकदा सांगतो, सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका का गरजेची आहे? दुसऱ्या क्रमांकावरचा तुमचा प्रश्न होता की तुमच्यापैकी अनेकांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला या मालिकेसाठी योगदान द्यायचं आहे. मी मनापासून तुमचा आभारी आहे. हे योगदान देत असताना जेव्हा 20 तारखेला पहिला एपिसोड हा आपला अपलोड होईल, हा पहिला एपिसोड अपलोड झाल्यानंतर त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये एक पेमेंट गेटवे आणि QR कोडसुद्धा दिला जाईल, ज्यावर तुम्हाला तुम्हाला जी काही मदत करायची आहे ती मदत तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. कारण मी सुरुवातीलाही म्हणालो होतो की 14 जूनपर्यंत मालिका ही वाहिनीची होती, पण आता मालिका महाराष्ट्राची झाली आहे. तुम्ही सर्वजण आपला जो काही हातभार आहे तो नक्कीच या मालिकेला लावू शकता. कारण यामध्ये तुमच्या मनातली जी इच्छा आहे, त्या तुमच्या मनातली जी भावना आहे, त्या भावनेचा आम्ही पूर्णपणे आदर करतो. आणि या भावनेपोटीच हा पेमेंट गेटवे आणि हा QR कोड 20 तारखेच्या एपिसोडच्या कमेंट लिंकमध्ये तुम्हाला मिळेल. त्यावर तुम्ही तुमची जी काही ऐच्छिक मदत आहे ती करू शकता. ज्या पद्धतीनं आपण सिनेमाचं तिकीट काढतो, नाटकाचं तिकीट काढतो किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर जेवण झाल्यानंतर आपण बिल देतो, त्या पद्धतीनं आपण ही गोष्ट करतो तुमच्या भावनेचा आदर ठेवून. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा अनेकांनी उपस्थित केला, तो म्हणजे यापूर्वीचे जे भाग आहेत, जी स्टार प्रवाहावर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका होती, ते भाग सुद्धा मराठी वारसावर पाहायला मिळणार का? तर नाही. कारण मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका, मी जसं म्हणालो 14 जूनपर्यंत मालिका ही वाहिनीची होती. त्यामुळे स्टार प्रवाहचा त्यावर कॉपीराईट आहे आणि त्यामुळे ते भाग 152 जे
पहिले भाग झाले, हे भाग आपल्याला मराठी वारसामध्ये पाहायला मिळणार नाहीत. त्यापुढे जी गोष्ट आहे ही गोष्ट सुरू राहील आणि हा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट, काहींनी विचारलं की वेळ बदलता येईल का? तर ही गमतीची गोष्ट, ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला वेळेचं कोणतंही बंधन नाही. 6:30 वाजता एपिसोड जेव्हा त्याचा प्रीमियर होईल, त्यानंतर एपिसोड तुम्हाला मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर कायम पाहता येईल. तो सुद्धा अगदी मोफतपणे पाहता येईल. त्यामुळे स्वयंपाकाची तयारी करायची, मुलं शाळेतून आलेली नाही आहेत, पाण्याची वेळ झाली, या सगळ्या गोष्टींपासून तुमची सुटका होणार आहे. तुम्हाला जेव्हा हवं, तुमच्या सवडीनं, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचे एपिसोड्स पाहता येणार आहेत. आणि त्यामुळं माझी आपणा सर्वांना विनंती आहे की मराठी वारसा या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. हे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणतेही पैसे आपल्याला सबस्क्राईब करण्यासाठी द्यायचे नाही आहेत. सबस्क्राईबचं बटन आहे, शेजारी बेल आयकॉन आहे. हे बेल आयकॉन जेव्हा तुम्ही प्रेस करता तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली या चॅनलला सबस्क्राईब होता आणि मालिकेच्या संदर्भातले, एपिसोडच्या संदर्भातले जे काही अपडेट्स आहेत ते थेट तुमच्या मोबाईलवर तातडीनं येतील. त्यामुळे आजच मराठी वारसा या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या 18 तारखेला 18 जून रोजी आपल्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा प्रोमो घेऊन येतोय. प्रोमो कसा वाटला तोही मला जरूर सांगा. आणि तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमचा विश्वास असाच कायम राहू द्या. जय शिवराय.